नमस्कार मंडळी, तुम्हाला दिसलंच असेल सामानावरून कशाची तयारी चालू आहे. ओळखावरून आज आहे संकष्टी चतुर्थी बुधवार. ओके, मी दर संकष्टीला मोदक करते. काय कारणामुळे राहिलं तर होऊ शकतं, पण दर संकष्टीला माझे 11 किंवा 21 मोदक हे असतातच. ओके, बघा आता मी ते सामान गूळ, खोबरं, तूप आणि वेलची लागतं. ओके, आणि जेवढं एकाच नारळाचं मी केलेलं आहे. जेवढं खोबरं बारीक होईल त्यातले थोडंसं काढून ठेवलेलं आहे घरात. आणि जेवढं खोबरं बारीक होईल, बारीक झाल्यानंतर ते तुम्ही वाटीमध्ये किंवा पेलामध्ये मोजायचं. जेवढं खोबरं होईल तेवढं गूळ घ्यायचा किंवा साखर, तुम्हाला काय आवडतं तसं घ्यायचं. जास्तीत जास्त गुळाचा वापर करतात आणि कोण साखरचा वापर करते, मी थोडंच करतो. मी गुळाचा वापर केलेला आहे. आणि ते जे सारण आहे ते भाजायचं आणि जेवढं खोबरं होईल तेवढा त्या वाटीनं गूळ घ्यायचा. त्यापेक्षा कमी घ्यायचा, तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार घ्यायचं. आणि हे सारण भाजायचं. मोठं जाड ह्याचं पातेलं घ्यायचं. त्यात तूप, ते मिक्सर बारीक करायचं, खोबरं, गूळ आणि वेलची घालून बारीक करायचं. आणि आता मी गॅसवर ठेवलेलं आहे, त्यात तूप टाकलेलं आहे आणि ते सगळं सारण मिक्सरमधलं मी टाकलेलं आहे आणि ते मी सारण भाजत आहे. आज गणपती चतुर्थी असल्यामुळे, गणेश चतुर्थी असल्यामुळे मी आज मोदक बनवते आणि त्याची रेसिपी तुम्हाला मी अपलोड करून दाखवत आहे. मी गव्हाच्या पिठाची करते, कणकीचे करते, तांदळाच्या पिठाचं नाही करत. म्हणजे ते मला अजून जमले नाही, पण ह्याची रेसिपी तुम्हाला मी परफेक्ट सांगेन. म्हणजे जेवढा खोबरं असेल तेवढं साखर गूळ घ्यायचं, म्हणजे गोड छान लागतं. कमी पाहिजे असेल तर कमी गूळ घ्यायचं आणि वेलची 4-5 टाकायच्या आणि हे असं तुपात भाजायचं. ते गुळाला पाणी सुटतो ना, मग ते गुळाचं पूर्ण पाणी जसं पुरणाला पूर्ण आटवतं तसं हे सारण आटवायचं आणि पूर्ण बारीक करून घ्यायचं. हे बघा, अजून मी भाजते काय, जवळजवळ तुम्हाला 5 मिनटं तर सहज लागेल ते पाणी हे करायला. जेवढं खोबरं गूळ जास्त तेवढा वेळ जास्त. माझं एकाच नारळाचं आहे. एका नारळामध्ये तुम्हाला मी मिडियम साईजचे 21 मोदक करून दाखवते. यामध्ये दिसेलच तुम्हाला. ओके, चालू आहे माझी प्रोसिजर. मी भाजतच आहे पूर्ण. हे बघा, अजून त्याला उभे आलेलेच आहे आणि कंटिन्यू हलवायचं. गॅसपासून हलायचंच नाही, नाहीतर ते लगेचच करपतं. ओके, अजिबात गॅसपासून हलायचं नाही आहे. जसं पुरणाला चटका देतो तसंच ह्याचं आहे या सारणाचं. 5 मिनटात होतं सगळं. गूळ हे पाणी शोषून घेतो खोबऱ्याला, पण तिथून हलायचं नाही. कंटिन्यू हलवायचं खोबरं, तरच ते सारण छान होतं. आणि एकदम म्हणजे पातळ सारण नसावं, म्हणजे गूळ हा पूर्ण त्याच्यामध्ये घट्ट झालेला असावा, म्हणजे तो कणकीतनं बाहेर येईल. एकदम परफेक्ट असं गूळ हे होतं. हे पारंपरिक पद्धतीनं मी हे मोदक करत आहे. आता सगळीकडे तांदळाच्या पिठाची करतात, पण माझ्या साईडचे लोक ही गव्हाच्या पिठाची करतात. तसंच मी करणार आहे. मी सांगलीची असल्यामुळं आमच्या साईडला, कोकणातली नाही आहे मी, सांगली साईडची असल्यामुळं आमच्याकडे अशा पद्धतीचे मोदक करतात. तुम्हाला मी दाखवते, स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहे तुम्हाला. पहिला सारण हे परफेक्ट आलं की मोदक हे परफेक्टच होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवढं खोबरं आहे ते बारीक करायचं मिक्सरला, किंवा तुम्हाला किसायचं असेल तर किसू पण शकता, जशी तुमची इच्छा असेल तर. पण मला मिक्सरचं बारीक छान वाटतं म्हणून मी मिक्सरला बारीक करते. आणि जेवढं खोबरं होईल तेवढं गूळ घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं, मला जसं आवडतं तसं. आणि त्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकून, वेलची पावडर टाकून शिजवायचं. त्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील, काजू, बदाम, तेही तुम्ही यूज करू शकता. मी नाही फुकट पसारा करत बसत नाही, खोबरं गुळाचंच छान लागतं म्हणून मी तेवढंच टाकते. म्हणजे बघा, शिजत आलेलं आहे सारण. ते सारण पूर्ण शिजल्यानंतरच तुम्हाला गॅस बंद करायचं आहे. पूर्ण पाणी आटलं पाहिजे. बघा, तेवढं अर्ध्याच्या वर खोबरं गूळ दिसत होता पातेल्यात. आता शिजून बघा तेवढं झालेलं आहे. बरोबर आहे, जवळजवळ 5-6 मिनटं मी हलवत आहे. परफेक्ट एकदम सारण झालं. तर मोदक मोडायची
उकलायची काहीच भीती नाही आहे. त्यामुळे ते काय जे मोदक आहे ते परफेक्ट होतात. माझी प्रोसिजर चालूच आहे, तुम्ही बघतच आहात. बघा कशी करते मी. एकदम थंड झाल्यानंतर मोदक सारण तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतरच तुम्ही मोदक करायला घ्यायचं. गरम गरम सारणामध्ये पातीमध्ये ते सारण भरायचं नाही. त्यामुळे पहिला स्टार्ट मोदक करताना पहिल्यांदा सारण करून ठेवायचं, त्यानंतर कणिक मळायची. म्हणजे पटकन तुमचे एका तासात सगळे मोदक करून तयार करायचे. ओके. त्यानंतर कणिक मळायची आणि कणिक पण कशी मळायची ही प्रोसिजर मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. हे बघा अजून मी हलवतच आहे. तर परफेक्ट झालं असते. हे बघा झालेलं आहे का परफेक्ट. हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे. दिसते का तुम्हाला? तळाला काहीच नाही दिसत. ओके. मी चमचा घेतलेला आहे. जरा मोठंसं साधन घेतलं पाहिजे होतं, पण थोडंसंच असल्यामुळं एका नारळाचा मी चमचा घेतलेला आहे. मोठासा चमचा आहे माझा. त्यामुळे आता हे माझं सारण झालेलं आहे, परफेक्ट सारण झालेलं आहे. असं शिजवल्यानंतर आणि काही जण शिजवत नाहीत, काही जण शिजवतात, पण शिजवलेलं परफेक्ट असते. काही जण डायरेक्ट कच्चं पण पातीमध्ये भरतं आणि काही जण शिजवतात. आम्ही तर शिजवतो. तुम्ही काय करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या ह्या रेसिपीत तुम्ही जे मी अपलोड करते ते आत्तापर्यंत तुम्ही पाहिले आणि कशा वाटतं, हे परफेक्ट आहे का माझा अंदाज, मी कुठं चुकते का, मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. आणि तुमच्याकडे तुम्ही जर तांदळाचे मोदक करत असाल तर त्याचे प्रमाण वगैरे पण मला रेसिपी पाठवू शकता. म्हणजे परफेक्ट अशी होईल असं मला सांगू शकता. ओके. हे बघा चाललेलं आहे माझा व्हिडिओ तयार होत आहे. सॉरी व्हिडिओ म्हणतो, मोदकाचं सारण तयार होत आहे. जवळजवळ 7 मिनिटं मी करत आहे मोदक. ओके. जे सारण भाजत आहे 7 मिनिटं झालं. बघा हे बघा मोदकचं सारण तयार झालेलं आहे माझं. परफेक्ट असं झालेलं आहे. ओके. व्हिडिओ कसा वाटला मला, हे सारण तुम्ही अशाच पद्धतीनं करता का, मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ए बाळा झाली का? धू का?